नमस्कार मित्रांनो, मी हरिभाऊ होते आपणा सर्वांचं स्वागत करत आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक। जर तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये एक ऑनलाईन अकाउंट खोलले असेल आणि तुमचे अकाउंट तुम्ही बँकेमध्ये जाता, तुमची केवायसी होत नाहीये किंवा अनेक अडचणी येत असतील आणि तुमचं अकाउंट बंद झाले असेल आणि तुमचे अकाउंटचे पैसे असून देखील तुमचं अकाउंट बंद झाले असेल, तर तुम्हाला काय करायचं याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर माझं देखील एक अकाउंट होतं, ते अकाउंट माझं म्हणजे बंद झाले आहे। त्यामध्ये पेमेंट देखील येत नाहीये आणि त्याचं पेमेंट देखील ट्रान्सफर होत नाहीये। त्यासाठी मी काय केलं याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, मी सर्वप्रथम ऑनलाईन अकाउंट ओपन केलं होतं। त्याचप्रमाणे तुम्ही देखील ऑनलाईन अकाउंट ओपन केलं असेल तर तुम्हाला मी त्याचं सोल्युशन सांगतो की तुम्हाला कसं दुरुस्ती करायचंय। ज्या मित्रांनो ऑनलाईन अकाउंट ओपन केलंय तर त्यांच्यासाठी मला एक सांगायचं आहे की मित्रांनो, जर तुम्ही ऑनलाईन अकाउंट ओपन केलं असेल आणि 1 वर्ष व्हायच्या अगोदर तुम्हाला बँकेत जायचंय, पोस्ट बँकेत जायचंय, केवायसी करून घ्यायची। जर तुम्ही केवायसी केली नसेल तर तुमचं अकाउंट लॉक होऊ शकतं, हे सर्वप्रथम जाणून घ्या। आणि जर तुमचं अकाउंट आणखी लॉक झालेलं नसेल तर तुम्ही जा पोस्ट बँकेमध्ये आणि केवायसी करून घ्या। आणि जर तुमचं अकाउंट डायरेक्टली ब्लॉक झालं असेल आणि तुमचे पैसे ट्रान्सफर होत नाहीत किंवा तुमच्या अकाउंटला पैसे येत नाहीत, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर मित्रांनो, तुमचं जे अकाउंट आहे ते तुम्हाला एकदा चेक करायचंय। तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला माहिती करायचा आहे। जर तुम्हाला माहिती नसेल, तुमचा अकाउंट नंबर देखील तुम्ही विसरला असाल, तर तुमच्याकडे आधार कार्ड असेल, तुम्ही आधार कार्ड इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये घेऊन जा। घेऊन गेल्यानंतर तुम्हाला अंगठा द्यायचा आहे, थंब द्यायचा आहे। थंब दिल्यानंतर तुमचं अकाउंटची केवायसी होईल आणि जर तुमची त्या अकाउंटची केवायसी नाही झाली तर तुम्हाला नवीन अकाउंट ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर जे तुमचे अकाउंटचे पैसे आहेत ते तुम्हाला त्यामध्ये मिळून जातील। आणि जर मित्रांनो तुमची केवायसी होण्यास काही अडचणी येत असतील तर तुम्ही डायरेक्ट हेल्पलाईनशी कॉल करू शकता। इंडिया पोस्ट पेमेंट बँकला कॉल करू शकता। हेल्पलाईन नंबर तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे आहे। तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता ज्या काही अडचणी आहेत ते। आणि जर तुमच्या काही आधारमध्ये प्रॉब्लेम असेल तरी पण होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही काय करा, आधार अपडेट करा आणि आधारचा केवायसी करून घ्या। केवायसी केल्यानंतर तुमचा जे काही इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये अडचणी येत आहेत ते ठीक होऊन जातील। तर अशा प्रकारे तुमचा अकाउंट ठीक होऊन जाईल। माझ्यासोबत पण अशी घटना घडली होती। मी पण एक नवीन अकाउंट ऑनलाईन ओपन केलं होतं। 1 वर्ष झालं मी त्याला पाहिलंच नाही आणि ते अकाउंट बंद झाले। आणि बंद झाल्यानंतर मी पोस्ट बँकेत गेलो, केवायसी पण होत नव्हती। आणि नंतर मग त्यांनी सांगितलं याची केवायसी होत नाही, लवकर सोल्युशन दिले नाही। आणि मी कंपनीला फोन केला, इंडिया पोस्ट बँकेला फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांनी सोल्युशन दिले। आणि त्यावरती मी माझं आधार केवायसी केलं आणि त्यानंतर माझं अकाउंट ओपन केलं आणि त्यानंतर नवीन अकाउंट ओपन केलं आणि ज्या अकाउंटचे माझे पैसे होते ते ह्या अकाउंटला आले। अशा प्रकारे जर तुम्हाला अडचणी आल्या असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता। धन्यवाद मित्रांनो। जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तेवढं बाय बाय। जय हिंद, जय महाराष्ट्र।